नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले. ते कालवड पाजून बांधले, परत म्हशीची धार काढली. आता झाडूड करायला लागली गुरांची. म्हशींना तिकडे बांधाय नेऊन आज काही गोरमाळावर न्यायची नाही ती, कारण आज थोड्याची आम्हाला काकडी, त्यामुळे मामा इथं थांबायचे. तर घरी मका वाळवायची, कुत्री तिने असते ती मकात, त्यामुळे मामा थांबायचे तर मकाला ध्यान राखायला. सूर्या सकाळ सकाळ मका पसरायला. झाडलोट करून घेतले गुरांखालची, आणि आता मशीनला मकाचा पाला टाकलाय खायला. आता शाळेला पण टाकून बघते खाते ते का, आणि गाय तिकडे बांधलेले, गाईला पण टाकायचं आहे. बाल्याला आमच्या सुट्टे बाल्या लागल्या आता मका घालू लागायला आजीला आणि पप्पाला. शनिवार आज. चला आता गाईला आणि शाळेला पाणी टाकून घेते. इकडं गवत काढलेलं आहे खुरपून, गवत टाकायला लागले शाळेला. आणि ह्या भेंड्यांना बघा, उशिरा भेंड्या लागले ते, पण कसल्या भेंड्या लागले ते, मोठ्या मोठ्या. आणि केळीचं कसं घड असतो तशा भेंड्या लागले ते, सगळ्या झाडांना तशा लागले ते. गवत आणून टाकलं शाळांना. इकडे चालू आहे मुलांचं जेवण. काय भाजी केली रे? आमटी काय कारलं? बर, बसा खाली, खाली बसा, इथंच बसा. आता इथं चहा ठेवलाय, चहा जरा जास्त ठेवलाय. दर शनिवारी आमच्या इकडं खारी टोस्टवाला येतो, घेतलंय सगळं खायला, खारी टोस्ट पाव. चला आता झालाय चहा, आता गरम गरम खाऊन घेऊ. चला आता या सगळ्यांनी नाश्ता करायला. पहिल्यांदा आमचा बाल्या बसल्या, बाल्यानं सुरुवात केली. बाय नाश्ता कराय बोलू सगळ्यांना. नाही, पाण्याची लाईट आली, पाणी भरून घेतलं. आता कपडे आणले ते धुवायला, कपडे धुवून घेते. 10 वाजल्या त्या, आणि सगळे कपडे धुवून झाले ते माझे. आता मका पण आपली चांगली पातळ घातली वाळत. ऊन पडले चांगलं, 1-2 दिवस वाळली की चांगली मका वाळल. आता केळीच्या रोपाला पाणी मारायचे. 10 वाजले ते. आता काकडे भरायला कॅरपॅका घेतले, त्या डब्बा घेतलाय. रोज उपाशी राहावं लागते दुपारी, त्यामुळे आज सकाळी डबा घेऊन चाललोय. पाणी नेले माळावर, आणि इथं वजन करायला काटा घेतलाय. चला जाऊ आता काकडी तोडायला. माळावर आलो आता, काकडीमध्ये सुरुवात करू काकडी तोडायला. आज आम्ही दोघीजणी आणि रेश्मा तिघीजणीच आहे. आता काय आले नाही ते, आज घरी थांबले त्या मका वाळवायला. आज आपल्याकडे जाय सगळं. काकडी व्हायला पण आज कोण नाही, निवडायला पण कोण नाही. आज तोडायची, व्हायची, निवडायची, सगळंच करायचे. दुपारची 1 वाजली, आणि 2-2 पाते झाले त्या तोडून. काकडीचा इथं असा सावलीला ढेगारा मारून ठेवलाय. आधी तोडून घ्यायची, नंतर परत बघू मग निवडायचं. पाणी प्यायला बसले आता. आता पाणी पिऊ आणि तिसऱ्या पातीला सुरुवात करू. दुपारच्या 2:30 वाजले त्या, आणि इकडं तिसऱ्या पाती पण लागले त्या. तिघींचं 3-3 असं 9 भो तोडून झाले तर. आणि इथं बादल्या पण गच्च भरल्या त्या. आज काय कॅरेट आणली नाही त्या आतमध्ये, बादल्याच भरून तसं वतोय ढेगाऱ्यावर नेऊन. प्रत्येकजण आपल्या आपल्या पातीचं वाहतोय. आणखीन इकडं 6 बोधा येतं, म्हणजे 2 पाती येत्या. पण आता दुपारचा टाईम झालाय, डबा आणल्या तर जेवण करून घेऊ आता, आणि जेवण करून परत मग चालू करू अजून तोडायला. जेवायला बसलोय आता. जेवणामध्ये चपाती, कारल्याची भाजी आणि तुरीच्या डाळाची आमटी, सोबत तोंडी लावायला लोणचं, जवसाची चटणी. मी तर रेशमान आणले बटाटा. चला आता या सगळ्यांनी जेवायला. दुपारचं जेवण करून घेतो आता.
3 वाजल्या, जेवण झाली. आता परत लागले काकडे तोडायला. आणि आज काकडे तोडत तिथं भाजीसाठी कारली पण सापडली. ती चांगली एखादं असं म्हटलं तरी किलोची कारली सापडली. ती सहा वाजले त्या आणि गाडी भरून दिली. आणखी इथं थोडासा माल ठेवलाय उद्या कोरवाडीला न्यायला. आणि हे चाललंय आता पुण्याला. 6:30 वाजले त्या आणि इथं बॅगा भरून व्यवस्थित ठेवले. त्या कमी होतं ते तोडलं अजून. चला आता घरी निघालोय. रानातनं घरी आल्या हातपाय धुवायच्या आधीच मका सगळे गोळा करून झाकून ठेवली. 7:30 वाजले ते आता हातपाय धुवून आता किचनमध्ये आली. कणिक मळून घेतली. आता चपात्या करून घेते. आणि ताई बाहेर गुरांचं बघते त्या वैरण पाणी बघून झाल्यावरती करते त्या भाज्या. आता मी चपात्या आणि भाकरी करून घेते. दोन्ही पण करायचे आज. चला करून घेते आता स्वयंपाक. चपात्या करून झाल्या. आता भाकरी करायला लागली मी.